क्षण विसाव्याचे. सकाळची कामे आटोपले आणि गच्चीत हातात चहाचा कप व पेपर घेऊन निवांत नेहा बसली. पेपरमध्ये सेवानिवृत्त झालेल्यांचे फोटो आणि नातेवाईकांकडून अभिनंदन अशा जाहिरातीवर नजर गेली आणि अचानक अंगावर शहारा आला आणि नेहाचं मन तिला भूतकाळामध्ये घेऊन गेलं. आज आपल्या नोकरीच्या क्षेत्रातील सर्वांचा शेवटचा दिवस. आज निरोप समारंभ. पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत एक प्रवास सहज डोळ्यासमोरून गेला. रोज सकाळची धावपळ, मुलांचा डब्बा, स्वतःचा डब्बा, सगळे सणवार, ऑफिसमधलच्या मीटिंग्स, तिथलचे इव्हेंट्स, मुलांचे प्रश्न, घरचे प्रश्न आणि ऑफिसमधलचे चॅलेंजेस. एकीकडे मुलांची प्रगती तर दुसरीकडे जबाबदारी, एम्प्लॉय, आई आणि उत्तम एम्प्लॉई अशी तारेवरची कसरत आज संपणार होती. मनाला एक हुरहुर होती. कळत नकळत मनाला विचारांचं काहूर झालं होतं. इकडे दिवस आपल्या वाचून इथं काम अडायची. आपल्याशिवाय जे काम अपूर्ण असायचं तेथे उद्या आपण नसणार. आयुष्याची 30-32 वर्ष आपण ज्या सेवेसाठी अर्पण केले तेथे उद्या आपण नसणार. आयुष्याची 30-32 वर्ष आपण ज्या सेवेसाठी अर्पण केले तेथे उद्यापासून आपण नसणार. ही कल्पना मनाला फार त्रासदायक होती. पण प्रकृतीचा नियम असतो, जो कल किसी और का था आज तुम्हारा है, कल किसी और का होगा. माझ्या सोबतच्यांनी मला खूप छान निरोप दिला. त्यांचे आभार मानताना माझे देखील मन भरून आले. जड अंतकरणाने जेव्हा नेहा घरी आली तेव्हा बघते तर काय, नेहाच्या घरच्यांनी खूप सुरेख पद्धतीने तिचे स्वागत केले. नेहाची खोली नवीन पद्धतीने सजवण्यामध्ये आली होती. एका कोपऱ्यामध्ये नेहासाठी आरामदायी खुर्ची ठेवण्यात आली होती. वाचनाची आवड तर होतीच, पण धावपळीत कधी वाचायचा सवडच झाला नाही. हे लक्षात घेऊन नेहाच्या लेकांनी नेहाला आवडणाऱ्या पुस्तकांची तो कोपरा सजवला होता आणि टेबलावर एका वाचनालयाची मेंबरशिप नेहाच्या नावावरती घेतलेली होती. नेहाच्या मुलीने सुंदर जुन्या गाण्याच्या सीडीचा सेट नेहाला गिफ्ट केला होता. नेहाच्या मुलीने लगेच समोर नेहाच्या मिस्टरांनी दिलेलं एक ग्रीटिंग कार्ड देखील होतं. त्यामध्ये असं लिहिलं होतं, आजपासून तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आपण करायची आहे. तू एकटीच नव्हे, या घराची आणि ऑफिसची जबाबदारी सांभाळताना तुझ्या मनाला अनेकदा तू मुरूड घातली आहेस. आता हे तुझे क्षण मन मोकळे स्वच्छंदपणे जगण्याची जबाबदारी आमची. ह्या एका वाक्याने नेहाच्या पायामध्ये 100 हत्तीचं बळ आलं आणि खरंच आज नेहा तिच्या आयुष्यामध्ये खूप आनंदात आहे. त्या नाजूक वळणावर घरच्यांचा तिला भक्कम पाठिंबा होता. फॅमिली इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. नेहा निवृत्तीतील एका वेगळ्या दृष्टिकोनातून ती पाहायला शिकते. स्वतःसाठी जगायला शिकते. तिचे छंद, तिच्या आवडी ती जपते. घरातील सर्व बागकामे करते. सकाळी प्राणायाम करते. घरातल्यासाठी आवडींचे पदार्थही करते. संध्याकाळी नातवंडांसोबत गप्पा गोष्टी आणि वेळ घालवते. आणि जेव्हा आपली आवश्यकता असते तेव्हा आपल्याला अनुभवायची शिदोरी आपण आपल्या पुढच्या पिढीला देतोच. आपली ओझळ भरलेली असते तेव्हाही इतरांना भरभरून देता येते.